स्निग्धा स्थिर आराध्या आहारा सात्विक प्रिया, अर्थात चांगली पुष्टी देणार स्निग्ध रसयुक्त चांगलं सात्विक अन्न कशाला म्हणतात? दूध दही जे भगवान कृष्णाने सेवन केलं होतं, रबडी ताक पनीर असे दुधाचे पदार्थ आणि चांगले नरम आणि पचायलाही हलके, त्याच्यामुळे शरीराला चांगलं आरोग्यही मिळते आणि सात्विक गुणही निर्माण होतो, त्याला म्हणतात सत्वगुणी आहार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, आहार विहार. नेम इंद्रियाशी सार, नेम इंद्रियाशी सार, इंद्रियाशी सार, इंद्रियाशी सार. नसा विवासर, नसा विवासर, नसा विवासर, नसा विवासर. निद्रा बहु भाषण, भाषण, निद्रा बहु भाषण. तुला बहु भाषण, निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. नेम इंद्रियाशी सार, नसा विवासर, निद्रा बहु भाषण. असे मृदंग सम्राट असले न असे गायनाचार्य असले तर 12 महिने सप्ताह असला तर ऐकत राहा वाटते, कीर्तन करत राहा वाटते. विठ्ठल 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 विठ्ठल. परवाच्या दिवशी नांदिराला कीर्तन झालं, सगळे शिबिरातले पोरं म्हणतात महाराज जय हरी तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. म्हटलं अरे अरे कठीणच काम आहे. मलकापूरला माझी कथा चालू आहे भागवत, आणि संस्थांमध्ये माहिती असेल ना गजानन महाराज संस्थान, तिथं आता दिवसभर कंटिन्यू 5 तास कथा असते, 11:30 ते 4:30. व्यासपीठावरून खाली उतरायचं काम नाही, ब्रेक नाही काहीच नाही. संध्याकाळी गेली तिकडे, ते म्हणत आम्ही शिबिरातले मुलं आहे, आम्हाला फक्त टाळ शिकवले, कीर्तन तुम्ही करा, चालही तुम्हीच म्हणा. सगळा घसा माझा मोकळा होऊन गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आपण अन्न बद्दल बघत होतो की विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या, सात्विक कन्या, म्हणून सत्वगुणी अन्न कसं असते, रजगुणी कसं असते की कटवंबल लवणात तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन आहारात राजस श्रेष्ठ दुःख शोकामय प्रदा. अर्थात अर्धवट शिजलेलं मसालेदार चटकपटक, ते काय म्हणतात फास्ट फूड, तसं गरमागरम जिभेला चांगलं लागणार, पण त्यानं माणसाला रजगुण निर्माण होते, म्हणून तसंही खाऊ नये. तमगुणी अन्न कसं आहे की यातयामम गतरसम पुती पर्युषितम च उच्चिष्टमपि च मेद्यम भोजनम तामसप्रिय. अर्थात शिळ दुर्गंधीयुक्त कुजलेलं बाशी, ते काय म्हणतात करपलेलं कळोनी जाईल तसं त्याचे तार तुटतात, ते खाऊ नये. आणि झाकून ठेवलं आता आणि थोड्या वेळानं तेही खाऊ नये. त्याच्यावर सूक्ष्म जे अदृश्य शक्ती असतात ना, किटाणू, ते त्याच्यावर वास करतात, त्याच्या आपल्या बुद्धीवर मनावर शरीरावर परिणाम होत असतात, म्हणून ते सुद्धा खाऊ नये. त्याला काय म्हणतात तामस अन्न. विठ्ठल विठ्ठल.